डांबर चौकशात चाललेल्या असतात. त्याच्यामुळं देवाचं नाम घेईल असं विशिष्ट असं नाही आपल्या जीवनामध्ये. कधीतरी मंदिरात गेलो तर तोंडातनं मुखातमधून भगवंताचं नाम निघेल, कधीतरी कीर्तनाला बसलो तर चालेल, पण सदा होणार नाही. सदा फक्त संत मायबापांनी करावं. जागृती, स्वप्नी, सुसुप्ती ह्या तिन्ही अवस्था आहेत मानवी जीवनाच्या, पण तिन्ही अवस्थेमध्ये जे सतत कार्य भगवंताचं करत असतात ते झाले संत. आणि त्या संतांचा अधिकार एवढा का, तर आपल्याच सर्वांमध्ये असतात ते, पण काळाच्या प्रवाहाबरोबर वाहत न जाता अशुद्ध प्रवाहाला शुद्ध बनवण्याची ताकद ज्या व्यक्तिमत्वामध्ये असते ते झाले संत. आणि त्या संतांनी सांगितलं सदा नामघोष हे मानवी देहाची क्रिया आहे, शारीरिक क्रिया आहे. सदा नाम घोष करू हरिकथा. करू हरिकथा म्हणलं की ते शरीराने करायचंय. आणि तेने सदा चित्ता समाधान. चित्ताला म्हणजे अंतकरणाला, ही मनाची अवस्था आहे. पहिला पूर्वार्ध हा शरीराची अवस्था दर्शवतो आणि उत्तरार्धामध्ये आपल्या सर्वांची मनाची अवस्था तुकोबाराय दर्शवत आहे. मनाची अवस्था दर्शवण्याकरिता शरीराची अवस्था स्थित पाहिजे. आणि जेव्हा मनाची अवस्था स्थिर व्हावी असं वाटत असेल तेव्हा साधनेवर एकनिष्ठतेने काम करावं लागेल, तेव्हा आपल्या जीवनाला समाधान लाभेल. तुकोबाराय सांगतात सदा नाम घोष. आता सदा आपण पाहिलं की सतत, सदैव. आता नाम शब्द आलाय. नाम शब्दाची व्याख्या कशी करणार आपण सगळेजण? नाम, एखाद्याला नाम दिलं, आपण बोलतो देवाला नाम दिलं. नाम शब्दाची व्यापकता, नाम शब्दाची व्याख्या काय करू शकतो आपण? त्या नाम शब्दाची व्यापकता सांगत असताना तुकोबारायांनी सांगितलं की अनेक प्रश्न पडेल की नाम श्रेष्ठ का देव श्रेष्ठ. ज्या भगवंताचं आम्हाला तुकोबारायांनी भजन करायला लावलं तो देव श्रेष्ठ का देवाचं नाम श्रेष्ठ, असा प्रश्न आपल्या सगळ्याला पडेल. काय श्रेष्ठ नेमकं? प्रश्न पडला असेल आपल्या सगळ्याला, नेमकं काय करायचं? ज्या देवाला आपण सगळेजण बसतोय त्या देवाला सुख पण आहे आणि दुःख पण आहे. दोन्ही पण अवस्थेमध्ये तो चिरकाल टिकणार आहे, पण त्याचा समन्वय म्हणजे तो असा आहे की सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा समन्वय आहे. तात्पर्य सिद्धांत सांगायचं ठरलं तर भगवंताचं नाम श्रेष्ठ का भगवंत श्रेष्ठ, त्याचं उदाहरण पाहायचं ठरलं तर एखादा छोटासा दादा, पकवाजाच्या पुढं बसलेला दादा भारी येतो. कारण की तुझं नाव काय रे बाळा? श्री नाव आहे त्याचं. आता तो संस्थेमध्ये आहे का? संस्थाच तुमची संस्थेमध्ये ना? कुठलं आहे? अंदाजे कामच झालं माझं. बरोबर, एकदम बरोबर, करेक्ट उत्तर लागलं. तुमची पण संस्था आहे ना? काय संस्थेचं नाव? गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था. ते वाटलंच तसं, त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं की म्हणलं त्याची संस्था दिसतीये. आता ठीक आहे, त्याच्या वडील आहेत किंवा आपल्या संकेत महाराजांचे वडील आहेत. वडिलांचं नाव घेऊन हा बाळ, हा श्री दुकानामध्ये जाऊ शकतो. दुकानामध्ये त्यांना काय म्हणू शकतो तो की माझ्या बाबांनी एवढं एवढं तुम्हाला सामान द्यायला लावलंय, 4 वह्या, 4 पुस्तकं, एवढे पेन्सिल, एवढी पाटी, हे सगळं लिहून द्यायला मला लावलंय, तुम्ही द्या मला. पण नावावर कुणाच्या टिपून ठेवा? वडिलांच्या नावावर लिहून ठेवा, उधार ठेवा. मी असंच घेऊन जातो. दादा निघून गेला, कुणाच्या नावावर त्याने हे उधार घेतलं? आपल्या वडिलांच्या नावावर त्याने उधार घेतला आणि तो निघून गेला. त्यावेळी किराणा दुकानदाराने त्यांना माफ केलं. बाबा वडिलांचं नाव सांगितलंय, वडिलांचं नाव सांगितल्यामुळे त्याला तिथे थोडक्यात संधी भेटली. त्या संधीतून त्याने उधार घेऊन गेला. पण जेव्हा वडीलच येतील तेव्हा वडिलांना उधार घेऊन चालेल का? वडिलांना रोख पैसे द्यावे लागेल. वडिलांना सांगावं लागणार नाही की मला आता अजून तुमक्याचं कुणाचं तरी नाव टिपून ठेवा. जसं त्या वडिलांच्या नावावर मुलगा आपलं जीवन व्यतीत करू शकतो, तसं तुकोबाराय सांगतात भगवंताच्या नावावरच आपल्याला उधार भेटू शकतो. व्यतिरिक्त जीवनाला कुणी उधार देऊ शकणार नाही. उधारी भरणारा तो देव आहे. म्हणजे देवापेक्षा देवाचं नाम श्रेष्ठ. अजून पुढचं सांगायचं ठरलं तर आपल्या सर्वांना माहिती आहे, अतिशय थोडक्यात ताकापुरतं रामायण सांगायचं म्हणलं तर जेव्हा
राम सेतू बनतोय. अयोध्येमधनं जेव्हा लंकेमध्ये पदार्पण करायचंय, तो सेतू बनतोय, तेव्हा सगळी वानर सेना तिथे उपस्थित आहे. सगळी वानर सेना दगड टाकते पाण्यामध्ये. टाकलं की काय होतंय? तरंगते. राम नाव लिहायचं आणि पाण्यामध्ये दगड टाकायचा. जसा पाण्यामध्ये वानर दगड टाकेल तसा तो तरतोय. म्हणजे हे पाण्यामध्ये दगड तरंगून तो राम सेतू बनतोय. पण एक दिवस प्रभू रामचंद्रांनाच वाटलं आपणच टाकून बघू ना. दुसऱ्याला आपलं नाव टाकून त्या पाण्यामध्ये दगड टाकण्यापेक्षा आपणच स्वतः दगड टाकूया. म्हणून सहजच दुपारची वेळ आहे. अचानकच कुणाला विचारता कुणाला न घेता प्रभू रामचंद्र त्या रामसेतूच्या काठाशी आलेले आहेत. हातामध्ये दगड घेतला आणि दगड असा समुद्रामध्ये टाकला. जसा टाकला तसा त्याने तळच गाठला. पहिला प्रयोग फेलच झाला. ते म्हणले जाऊ द्या, पहिला प्रयोग फेलच. इकडं तिकडं पहिल्यांदा बघितलं. जसं की पोरं एखाद्या वेळेस पडली ना सायकलीवरून, आपल्याला किती लागलंय बघणार नाही, पण कोणी बघितलंय का आपल्याला? चोरी करताना कोणी बघितलंय का आपल्याला? पडताना कोणी बघितलंय का आपल्याला? हे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. तसं प्रभू रामचंद्रांना वाटलं कोणी बघितलं तर नाही ना, अख्खं जग माझं राम नाव टाकून तिथे दगड टाकला तर तरतोय आणि मी टाकला तर बुडतोय, कोणी पाहिलं तर नसेल ना. पहिला प्रयोग फेल. दुसरा दगड घेतला, दुसराही असा घेतला, असा टाकला. जसा टाकला तसा त्याने सुद्धा तळस गाठला. तिसरा घेतला, तोही टाकला, त्याने सुद्धा तळस गाठला. असं का होतंय? म्हणून इकडे तिकडे पाहिलं, मागं वळून पाहतात तर हनुमंतराय उभेच आहेत. प्रभू रामचंद्र म्हणतात कधी आले हनुमंतराय तुम्ही? अहो पहिल्याच दगडाला मी आलेलो. म्हणले झाकली मोठ 1.25 लाखाची, कुणाला काय सांगू नका. अहो अख्खं जग सगळी वानर सेना माझं नाव टाकून दगड तरंगतोय आणि मी टाकला तर बुडतोय, असं का होतंय? त्यावेळी जय बजरंगबली हनुमंतराय सांगतात तुझी या नामाचा महिमा तुझ नकळे मेघ श्यामा. तुझ्या नामाची महिमा तुला नाहीये, तुझ्या नामाची महती जगाला आहे. म्हणून नाम श्रेष्ठ का भगवंत श्रेष्ठ हे अजून सिद्ध करायचं असेल तर अजून एक संवाद तुम्हाला सगळ्याला सांगते. पण सर्वांनी एकदा नीट बसून प्रेमाने भजन करा. विठ्ठल विठ्ठल. जेव्हा अयोध्येचं राज्य सुरू झालं, प्रभू रामचंद्र आपल्या राजगादीवर बसलेले आहेत. सर्व सेना प्रधान, सगळे संत मायबाप, सर्व ऋषीगण तिथे उभे आहेत, व्यासपीठावर बसलेले आहेत. आणि एखाद्या गोष्टीची जशी चर्चा आपल्या घरापासून सुरुवात होते तर दिल्लीपर्यंत ही चर्चा सुरू होते, तशी चर्चा प्रभू रामचंद्रांचे प्रधान, सगळे सेवक, ऋषी, संत, हनुमंतराय, विश्वामित्रा, कुलगुरू वशिष्ठ, हे सगळ्यांची चर्चा तिथं चाललेली आहे. आणि ही चर्चा चाललेली असताना सहजच नारद मुनी प्रश्न करतात. बसलेल्या सगळ्या मायबापांनी मला सांगा, देव श्रेष्ठ का देवाचं नाम श्रेष्ठ? सगळ्याला प्रश्न विचारला, सगळ्याला प्रश्न पडला, आता काय म्हणायचं श्रेष्ठ नेमकं? देव श्रेष्ठ का देवाचं नाम श्रेष्ठ? बसलेल्या सगळ्या मायबाप कन्फ्यूज झाले. त्यांना संभ्रमात गेले. ते काहींना वाटायचं देव श्रेष्ठ, काहींना वाटायचं देवाचं नाम श्रेष्ठ. आता काय करायचं, काय करायचं, काय करायचं? मग त्याच्यामध्ये विश्वामित्रांना विचारतात, तुम्ही सांगा कोण श्रेष्ठ? तेव्हा विश्वामित्र सांगतात देव श्रेष्ठ. पुन्हा जय बजरंगबली हनुमंतरायांना विचारण्यात येतं, हनुमंतराय सांगा देव श्रेष्ठ का देवाचं नाम श्रेष्ठ? हनुमंतराय सांगतात देवाचं नाम श्रेष्ठ. आता काय करायचं? विश्वामित्र म्हणजे प्रभू रामचंद्रांचेही गुरु आहेत, त्यांनी तर सांगितलंय देव श्रेष्ठ. हनुमंतराय तर सांगतायत देवाचं नाम श्रेष्ठ. अतिशय सगळ्या प्रजेला कोडं पडलं, हनुमंतरायांना सुद्धा कोडं पडलं, विश्वामित्रांना सुद्धा कोडं पडलं. आता काय घडेल? मग त्यावेळी नारद मुनी सांगतात आता तुम्हाला सिद्ध करावं लागेल. आता सिद्ध करावं लागेल असं म्हणल्याच्या नंतर विश्वामित्रांकडे पाळी आली. विश्वामित्र सांगतात मी आज सांगू शकत नाही, मी उद्या सांगतो. पुन्हा हनुमंतरायांना विचारलं तुम्ही तरी सिद्ध करून दाखवा. ते म्हणले आज मी सुद्धा सांगू शकत नाही, जसं विश्वामित्र उद्या सांगणार आहेत तसं मी सुद्धा उद्याच तुम्हाला हे चिंतन सांगतो. असं म्हणल्याच्या नंतर झाली सभा मोडली. सगळेजण आपापल्या घरी निघून गेले. हनुमंतराय आपल्या पर्णकुटीवर गेले, चिंतेत बसलेले. आणि चिंतेत बसलेले हनुमंतराय पाहून नारद मुनींचं तिथंच पदार्पण झालं. हनुमंतराय म्हणतात काय करावं गुरुजन तुम्ही सांगा. अहो अख्खं जग म्हणतंय, साक्षात विश्वामित्र म्हणतात देव श्रेष्ठ
आणि मी तर सांगितले देवाचं नाम श्रेष्ठ, कसं करावं सिद्ध. तेव्हा हनुमंतरायांना नारद मुनी एकच सांगतायत, माझ्यावर तुमचा विश्वास असेल तर उद्याच्या दिवशी एकच कार्य करायचं, त्या भर सभेमध्ये जायचं, रांगेने सगळ्यांच्या पाया पडायचं, फक्त विश्वामित्रांच्या पाया पडायचं नाही. हनुमंतराय म्हणतात, सगळ्याच्या पाया नका पडायला सांगू, पण त्यांच्या पाया पडायला लावा, कारण की ते म्हणजे गुरु आहेत प्रभू रामचंद्रांचे, आणि त्यांना जर रागाला लावलं तर पुढं काय घडेल मी सांगू शकणार नाही, हे कार्य मी करू शकत नाही. तेव्हा नारद मुनी सांगतात, हे कार्य केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही, हेच कार्य तुम्हाला उद्या करावं लागेल. जसं सांगितलंय तसा उद्याचा दिवस उजडला. पटपट दिवस उजडत आहेत, कारण की आता 9ची वेळ पूर्णपणे संपलेली आहे. पण अर्धा तासाचा उपवास धराच तुम्ही माझ्यासाठी, मी तुमच्यासाठी धरलेला आहे, तसा तुम्ही पण माझ्यासाठी धरा. तात्पर्य सिद्धांत, आता दुसरा दिवस उजडला, सगळेजण भरसभेमध्ये बसलेले आहेत, सगळेजण गोळा झालेले आहेत. सगळ्यांना वाटते आता हनुमंतराय काय सिद्ध करणार आहेत, कसं सांगणार आहेत, कोण श्रेष्ठ आहे, देव श्रेष्ठ आहे का देवाचं नाम श्रेष्ठ आहे. सगळ्यांना आतुरता लागलेली आहे. त्याच्यामध्ये हनुमंतराय आले, एकही शब्द बोलत नाही, सरळ ज्या रांगेने बसलेले ऋषीजन आहेत त्या सगळ्यांच्या पाया पडतात, आणि जाता जाता मात्र विश्वामित्रांना तसंच गाळतात आणि पुढे जातात. तेव्हा विश्वामित्रांना सुद्धा वाटलं, जाऊ द्या, वानर आहे, त्यांनी काय आपल्या पाया पडावं, त्याची पात्रता पण नाही आपल्या पाया पडण्याची, असं वाटलं आणि सोडून दिलं. पण इकडं नारद मुनी बसलेलेच इतके, म्हणले इंजेक्शन भेटलं पण करंट नाही गेला अजून त्यांच्या पायात, आता काय करायचं म्हणले. राग तर विश्वामित्रांना आणायचा आणि राग तर आला नाही. हळूच गेले आणि कानामध्ये म्हणतात विश्वामित्रांच्या, अहो तुम्हाला पटलं काय? हनुमंतराय साधं वानर, साध्या साध्या सगळ्यांच्या संतांच्या पाया पडतं ते, आणि तुमच्या पाया पडत नाही. हा तुमचा ह्या भर सभेमध्ये किती मोठा अपमान आहे. आणि असं बोलल्याच्या नंतर मग मात्र आता विश्वामित्रांना राग आला. ताड 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 हनुमंतराय आणि प्रभू रामचंद्रांच्या समोर गेले, आणि समोर गेले असता एकच वाक्य बोलतात. प्रभू रामचंद्रांना एकच सांगतात, उद्याच्या उद्या हे हनुमान मला दिसलं नाही पाहिजे, हे वानर माझ्या समोर दिसलं नाही पाहिजे, याची तुम्ही काहीतरी व्यवस्था लावा. आता काय करावं? ज्या हनुमंतराय म्हणजे प्रभू रामचंद्रांचं अस्तित्व आहे, जिव्हाळा आहे, भक्ती सुख आहे, अशा हनुमंतरायांना कसं मारावं? इकडे गुरूंची आज्ञा आहे आणि इकडे मात्र हा भक्त आहे आपला, काय करावं प्रश्न पडला. सभा सुटली, सगळेजण आपापल्या घरी निघून गेले. आपापल्या घरी निघून गेल्याच्या नंतर आता मात्र हनुमंतरायांच्या डोळ्याचे अश्रू तुटायला तयार नाही. काय करावं, कुठून मी हे घोर पाप केलं, माझ्याकडून असं वाईट कार्य का घडलं? मी जर नारद मुनींचं ऐकलं नसतं तर आज माझ्यावर ही वाईट वेळ आली नसती. मला जाण्याची चिंता नाहीये, पण माझ्या रामांकडून जर माझं मरण आलं तर मला पुन्हा ह्या मृत्यू लोकामध्ये येऊन माझ्या देवाच्या नामचिंतनाचा जयघोष करता येणार नाही, मला ते भक्ती सुख उपभोगता येणार नाही, मला मोक्षाची प्राप्तता होईल. एकदा का माझ्या रामांकडून मला मरण आलं की पुन्हा जन्माला येणे नाही, म्हणून हे वाईट कार्य माझ्याकडून घडलं. आता काय करावं? चिंता पडली हनुमंतरायांना, आणि ह्या चिंतेमध्ये नारद मुनी पुन्हा येतात. आणि आल्यानंतर नारद मुनींना रागाने पाहतात हनुमंतराय. काय केलं नारद देवा तुम्ही? तुमचं ऐकलं नसतो तर आज ही परिस्थिती झाली नसती. काय झालं नाही म्हणले, उद्याच्या दिवशी संत चरणावर विश्वास आहे ना? हो, आता कुणावर ठेवायचा विश्वास? संत चरणी, संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दासो झालो त्यांचा, तुमच्या चरणावर विश्वास ठेवतो, बोला काहीतरी. नारद मुनी सांगतात, उद्याच्या दिवशी एकच कार्य करायचं, शरयू नदीच्या काठाला जायचं, भर सभेमध्ये कुठेही जाण्याची गरज नाही, हातामध्ये तुमच्या चिपळ्यात शरयू नदीच्या काठाला जाऊन एकच कार्य सुरू करायचं, तुमचं भजन. त्या भजनाला कोणीही अडवं येणार नाहीये, ते भजन तुम्ही सुरू करा. दुसरा दिवस उजडला, शरयू नदीच्या काठावर हनुमंतराय गेलेत आणि भजन सुरू झालं. इकडे सगळी प्रजा भर सभेमध्ये वाट पाहते हनुमंतरायांची. आत्ता हनुमंतराय येतील, आत्ता सिद्ध करतील देव श्रेष्ठ का देवाचं नाम श्रेष्ठ.
पण हनुमंतराय काय यायला तयार नाही. सगळे शोध घेत आहेत हनुमंतराय आमचा, कुठेच दिसेना हनुमंतराय. पण एक दादा सांगतात, कोळीचे दादा सांगतात, अहो शरयू नदीच्या काठाला मी हनुमंतरायांना भजन करताना पाहिले. सगळे निघाले, व्यथित झालेले, व्याकुळ झालेले. प्रभू रामचंद्रांच्या जीवा कासावीस होतोय, पण तरी सुद्धा पाऊल टाकता येते, पाऊल पडत नाहीये पुढे, पण तरी सुद्धा हनुमंतरायांसाठी चालले ते. हातामध्ये धनुष्यबाण आहे आणि मनामध्ये विचार गोंधळ करत आहेत. ज्या हनुमंतरायांनी लंकेमधून सोडवलं, ज्या हनुमंतरायांनी माझं रक्षण केलं, ज्या हनुमंतरायांनी माझ्या लक्ष्मण रायाचं दर्शन घेतलं, रक्षण केलं, ज्या हनुमंतरायांनी माझं अस्तित्व जागवलं, ज्या हनुमकर बाबा यांना मतदान कर. का मतदान कर? कामं होतील ना. असं जेव्हा कळ तेव्हाच मतदान आपण देणार आहे. ह्या कामाला तुम्ही जा, तिथे का जा? माझा त्याच्यात नफा आहे, मला तिथं प्रॉफिट आहे म्हणून मी जातोय. कारण माहीत असेल तरच आपण काम करतो. तसं तुकोबारायांनी कार्य माहीत करून दिलं आणि कार्याचा परिणाम सुद्धा माहीत करून दिला की तुम्ही भजन केलं तर तुम्हाला सुख प्राप्त होणार आहे. कार्य सांगितलं आणि कार्याचं फळ सुद्धा सांगितलं. मग सुखाचंही तेच सांगितलं की जीवनामध्ये तुम्ही जे सुख शोधताय, सुख म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये, भौतिक जीवनाचा त्याग आणि नैतिक जीवनावर आरूढ होणं म्हणजे सुखाची प्राप्तता करणं. अहो गोकुळामध्ये जन्माला आलेला कृष्ण परमात्मा खरा गोकुळात जन्माला आला का? हो नाही आला. गोकुळात जन्माला, मथुरेत जन्माला आला. पण कोणी म्हणलं नाही तो मथुरेत जन्माला आला. सगळे संत म्हणतात गोकुळीच्या सुखा, 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 गोकुळीच्या सुखा. अंत पार नाही लेखा बाळ कृष्ण नंदा घरी, बाळ कृष्ण नंदा घरी. परमात्मा जिथे जन्माला आला, अख्ख्या गोकुळाला आनंद झाला. का आनंद झाला? तर ते सगळे गोकुळवासी साधनेवर आरूढ होते. मग तुकोबारायांना तेच सांगायचं की जेव्हा तुम्ही साधनेवर पहिल्या चरणामध्ये भगवंताच्या साधनेवर आरूढ होणार आहेत, तेव्हा खऱ्या अर्थाने दुःखाच्या अंतर्गत जर सुखाची प्राप्तता असेल तर प्रत्येक मनुष्य देह ते दुःख सहन करायला तयार असतो. मग आपल्याला सुखाची किंमत कळावी याच्याकरिता दुःख दिलं. हा दुःख बांधवडी संसार आहे आणि ह्या संसाराला अज्ञान मानलं तुकोबारायांनी. कसं अज्ञान मानलं? तर आपल्या सगळ्यांना सोप्या भाषेत सांगायचं झालं तर रज्जू सर्पाकार भासी येले जगडांबर. असणाऱ्या अंधारामध्ये एखादी गोटा आहे, गायचा गोटा आहे, एक दावा पडलंय. तुमच्याकडे दावच म्हणतात ना, दावच. त्या दाव्याला अंधारामध्ये काय म्हणलो आपण? सर्प म्हणलो, साप म्हणलो, घाबरलो. पण जेव्हा लाईट आली, लाईटीमध्ये पाहिलं हा साप नाहीये, हा काय आहे? दाव आहे, दोरा आहे असं आपल्याला कळलं. तेव्हा आपल्याला दुःख होणार नाही, तेव्हा खरं ज्ञान प्राप्त होणार आहे. तसं तुकोबाराय सांगतात, जेव्हा तुम्ही साधनेवर आरूढ होणार आहे तेव्हा तुम्हाला ह्या जीवनाचं, ह्या अज्ञानरूपी संसाराचं ज्ञान होणार आहे आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून तुम्ही सर्व सुख लेणार आहात. आणि ते सर्व सुख लेणारे अलंकार कोणते? भक्ती, ज्ञान, वैराग्य. हे भक्तीचे सुंदर असे अलंकार आमच्या जीवनामध्ये आम्ही परिधान केले आणि ते परिधान केल्यामुळे आता आमची अवस्था अशी की असो ऐसा
कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा. आणि एक संत मायबाप सांगता येतील, माझे गोरोबा काका सांगता येतील, स्वतःचं लेकरू चिखला खाडीत तुडवलं. पण त्या भजनामध्ये किती दंग झाले, किती दंग झाले सुभाषितकाराने सांगा. नवलाची गोष्ट ऐक सखये बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी, कुंभाराने बाळ तुडविले पायी. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराने बाळ तुडविले पाय, कुंभाराने बाळ तुडविले पाय. हसतो खेळत तो बडे बोलत, हसत खेळत बोबडे बोलत, कुंभाराने बाळ तुडविले पायी, कुंभाराने बाळ तुडविले पायी, कुंभाराने बाळ तुडविले पाय, कुंभाराने बाळ तुडविले पाय. अशा भगवंताच्या भजनामध्ये संत मायबाप एवढे दंग झाले. प्रपंचामध्ये बायको अन्न करून गेली. माझ्या ज्ञानोबरायांना समाजाने वाळीत टाकलं. 4-4 दिवस अन्न न खाता झोपले. नाथ बाबांना समाजाने एवढा त्रास दिला, नामदेवरायांना समाजाने एवढा त्रास दिला, चोखोबारायांना एवढा त्रास दिला, रोहिदास महाराजांना एवढा त्रास दिला, पण त्या सर्व संतांनी एकनिष्ठतेने परमार्थ केला. जिथं असेल तिथं फक्त एकच कार्य केलं, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. देह कष्ट विधी परोकारे, देह कष्ट विधी परोकारे, देह कष्ट विधी परोकारे, ओहो देहकष्टविधी परोकारे, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. जगाचं कल्याण व्हावं याच्याकरिता संत मायबापांनी कार्य केलं. जिथं असेल तिथं भगवंताचं नामचिंतन केलं आणि त्या नामचिंतनातून जी अवस्था त्यांना प्राप्त झाली त्या अवस्थेचं फलस्वरूप अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे आई वडिलांना देईल. खरं तर घराला जेव्हा महाराज कीर्तनाला जात असतात, त्यांचे वडील असणारे हरिभक्तपरायण सुनील महाराज कार्यक्रमाला जात असतात, तेव्हा घरी या पोरांना सांभाळण्यापासून ते त्यांच्या जेवणापासून ते त्यांना शाळेत पाठवण्यापर्यंत घरातल्या सगळ्या महिलांचा हातखंड असतो. कारण की आमची सुद्धा गेले 15 वर्ष झालं संस्था आहे. माझी आजी, माझी काकी, माझी चुलती ह्या सगळ्या जणी आपलं जीव प्राण सगळा एक करून ह्या मुलांना घडवण्यामध्ये मग्न झालेल्या असतात. म्हणजे खऱ्या अर्थाने ह्या रणरागिणी आहेत. जिजाऊंची शक्ती यांच्यामध्ये आत्मरूपाने दडलेली आहे. क्रांतिज्योती सावित्रीमाईंची शक्ती आत्मरूपाने दडलेली आहे. राजमाता अहिल्यादेवींची शक्ती आत्मरूपाने ह्या सर्व महिला मंडळांमध्ये दडलेली आहे. म्हणून हे कार्य उभं राहिलेलं आहे. मनापासून सर्व संस्थेतील आपले सर्व बालगोपाळ यांना शिक्षण देणारे सर्व गुरुजन मायबाप आपल्या सर्वांना द्यावे तेवढे आभार कमीच आहे. सद्गुरू परमपूज्य
राजाराम महाराज जगदाळे यांचे आशीर्वाद सदैव आपल्या सर्वांच्या सोबत राहणार आहेत ही मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. आणि जसा हा 4था वर्धापन दिन झाला, असे तपच्या तप जाऊन शेवटी रौप्य महोत्सव घडावा, 100वा स्वर्ण महोत्सव आपल्या ह्या जीवनामध्ये शताब्दी घडावी ही मी पांडुरंगाच्या चरणी, जय भगवान शंकर भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि खऱ्या अर्थाने ह्या मुलांवर संस्कार ही काळाची गरज आहे, काळाची अतिशय महत्त्वाची जबाबदारी आज आपल्या महाराजांनी आपल्या हाती घेतलेली आहे. म्हणून त्यांच्याकडून असंच हे उभं कार्य घडावं. आज संस्थेमध्ये किती विद्यार्थी आहेत? 20 विद्यार्थी आहेत, पण 30 विद्यार्थी आहेत, म्हणजे सुपर 30 बनवण्याचं कार्य आज महाराजांच्या माध्यमातून घडत आहे. त्यामुळे आज सगळे भावी पिढी, निदान मी यांची एक गॅरंटी देईल, भले पुढे जाऊन ते इंजिनियर डॉक्टर काही नका बनू द्या, पण आपल्या मायबापाला सांभाळल्याशिवाय राहणार नाहीत.